नाही, आरक्षणाच्या बाबतीत आज नाही तर यापूर्वी सुद्धा मराठा समाजाला आणि मराठा समाजातले जे गरजू लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जी आहे ह्याला संपूर्णपणे पाठिंबा म्हणजे एक राजघराण्यातील व्यक्ती म्हणून म्हणा किंवा एक मराठा समाजातला एक व्यक्ती म्हणून म्हणा माझा आहे। आणि फक्त एकच आहे की आरक्षण जे आपल्याला दिलं जाईल ते कायदेशीररित्या टिकलं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। नाहीतर नुसतं दिलं आणि कोर्टानं परत ते रद्द केलं हे अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळून काय उपयोग नाही। आज मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे, पण आज त्यांची जर परिस्थिती आर्थिक बघितली तर पूर्णपणे ढासळलेली आहे। काही ठराविक लोक चांगली असतील किंवा काय म्हणायचं सधन असतील, पण आज बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी राहणारा मराठा समाज जो आहे हा अतिशय आर्थिक अडचणीमध्ये सापडला ही वस्तुस्थिती। आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आता एक पिढी तर गेली, पण पुढची पिढी जी आहे त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं बाकीच्या नोकरीच्या गोष्टी असतील, यासाठी आरक्षण मिळालं पाहिजे। आपल्याला माहीत आहे की फडणवीस साहेबांनी दिलं होतं, त्यावेळेला सुद्धा ती दिल्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं, पण ते सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत ते रद्द झालं ही वस्तुस्थिती आहे। हे काही लपून राहिलेलं नाही आणि नक्कीच नाही ती आता कधीपर्यंत ही तारीख मी नाही तर जाहीर करू शकत। पण एक मी सांगू शकतो की आमचं सगळ्यांचं जे आहे मराठा समाजातील जे आम्ही आमदार आहोत आणि जे आता मंत्री पण आहोत, आम्ही सगळे देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील यांच्याबरोबर राहून आम्ही नक्कीच आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय त्यांच्याकडनं लावू। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण काही चर्चा यापूर्वी चर्चा झाली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पण आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे की जे दोषी आहेत त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कार्यवाही ही केली जाईल। आता मला वाटतं मोक्याची कार्यवाही लावलेली आहे, सर्व आरोपींना मोका हा लागलेला आहे। त्यामुळे आता ही न्यायप्रविष्ट बाब आहे, ह्याच्यावर आपण जास्त न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणं किंवा त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करणं हे योग्य नाही। पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 100% संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील आणि अशा घटना महाराष्ट्रात परत घडल्या नाही पाहिजे ह्याची सुद्धा ते खबरदारी घेतील। राजीनाम्याची देखील मागणी होती धनंजय मुंडे, मात्र सरकार त्याचा विषय बघा शेवटी त्याचा विषय म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याचा हा अजितदादांच्या ह्याच्यातला आहे। दादांनी त्याच्याबद्दलचं किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यावर मी भारतीय जनता पार्टीचा आहे। वाल्मिक कराड आणि आर्थिक संबंध आणि नैतिकता या दोन मुद्द्यावर राजीनामा मागितला जातो। नाही बरोबर आहे, पण परवा जे वळसे पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं होतं जे आपण पण एखाद्या वेळेस बघितलं असेल की त्यांचं स्टेटमेंट होतं की कुठल्याही याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं कुठल्याही तपासात आलेलं नाही, तर मग त्यांनी राजीनामा का द्यावा असं वळसे पाटील साहेब स्वतः म्हटलेले। पण शेवटी हा विषय जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।